भीमा साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीत परिचारक आणि पाटील गटाचे पारडे जड झाले असून विद्यमान 9 संचालकांनी परिचारक आणि पाटील गटाच्या भीमा परिवर्तन शेतकरी विकास आघाडीला बिनशर्त पाठिंबा दिल्याने ही निवडणूक एकतर्फी होण्याची शक्यता निर्माण झाली आहे। बुधवारी मोहोळ इथल्या बाजार समितीच्या कार्यालयात बैठक पार पडली। यावेळी भीमा परिवर्तन शेतकरी आघाडीचे राजन पाटील, ज्येष्ठ नेते सुधाकरपंत परिचारक आदी उपस्थित होते। यावेळी भीमा साखर कारखान्याचे माजी अध्यक्ष सुधाकरपंत परिचारक यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या बैठकीत निवडणुकीविषयी सविस्तर चर्चा करण्यात आली। यावेळी उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी साखर कारखान्याचे विद्यमान 9 संचालक, परिचारक आणि पाटील गटाच्या भीमा परिवर्तन शेतकरी विकास आघाडीला बिनशर्त पाठिंबा दिल्यानं ही निवडणूक एकतर्फी होण्याची शक्यता बळावली आहे। ही निवडणूक आमच्यासाठी नाममात्र राहिली असून विशेष म्हणजे विद्यमान संचालकांनी जाहीर पाठिंबा दिल्यामुळे विरोधकांचे धाबे दणाणले असल्याचं माजी आमदार राजन पाटील यांनी सांगितलं। त्यांचा कारभार, त्या कारभाराला कंटाळून हुकुमशाही, जुलुमशाही, धुंदशाही वगैरे वगैरे ज्या सगळ्या शाही आहेत त्या शाहीला धुंदळून कुठल्याही प्रकारची कंडिशन न घालता केवळ जो आमचा हेतू आहे की हा साखर कारखाना अत्यंत अडचणीत आलाय, तो पुन्हा मोठा करायचा आहे, तर त्याच्यामध्ये आम्ही तुमच्यामध्ये सहभागी आहे म्हणून करता या आमच्या आत्ताचे सध्याचे विद्यमान संचालक मंडळातले 8 संचालक, 9 संचालक कुठलाही अट न घालता बिनशर्त हा कारखाना वाचावा म्हणून करता आम्हाला पाठिंबा दिला। जेवणामध्ये पंचपक्वान्न वाढले आणि वरून तुपाची धार टाकली की अधिक ती चविष्ट होते। तशा प्रकारे आज यांच्या तुपेच्या धारानं अधिक आजा स्वयंपाक हा चविष्ट झालेला आहे आणि ही निवडणूक ही आता नाममात्र राहिलेली आहे। मला वाटतंय की विरोधकांचं डिपॉझिट सुद्धा राहण्याची शक्यता नाहीये। धन्यवाद। यावेळी ज्येष्ठ नेते सुधाकरपंत परिचारक, मनोहर डंगरे यांच्या मार्गदर्शनाखाली भीमा परिवर्तन विकास आघाडीकडून 15 उमेदवारांनी अर्ज भरला असून कारखान्याचे विद्यमान अध्यक्ष यांच्या भीमा परिवार गटाला चांगलीच कसरत करावी लागणार।